तर मित्रांनो, तर आज आपण पोलीस भरती प्रश्न पत्रिका क्रमांक 1 आपण पाहणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 50 प्रश्न पाहणार आहोत। हे 50 प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतील, सर्वांनी तोंडपाठ करून ठेवायचे आहेत। पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे की सतत 12 तास व 12 रात्र म्हणजे 12 तास रात्र 12 तास दिवस कुठे असतो? उत्तर आहे विषुववृत्तावर 12 तास दिवस असते आणि 12 तास ही रात्र असते। दुसरा प्रश्न विचारला, भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। तिसरा प्रश्न पहा, कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा अधिकार आहे? ते कलम काय आहे? ते कलम आहे 345 हे कलम आहे। या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। चौथा प्रश्न आपल्याला विचारला आहे की भारतीय रेल्वे कशाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर करते? तर कशाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर करते? उत्तर आहे माल वाहतूक। पाचवा प्रश्न पहा, बॉम्बेचे मुंबई हायकोर्ट करण्याचा लढा किती वर्षांनी यशस्वी झाला? उत्तर आहे 52 वर्षांनी हा लढा यशस्वी झाला होता। सहावा प्रश्न, राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती कोणते सरकार करते? उत्तर आहे केंद्र सरकार। केंद्र सरकार हे राष्ट्रीय महामार्ग असतील त्याची दुरुस्ती करण्याचं काम करत असतं। ठीक आहे। सातवा प्रश्न पहा, आपल्या स्क्रीनवर पहा मित्रांनो। सातवा प्रश्न, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हटले जाते? उत्तर आहे कोसी नदीला। मित्रांनो, आपण जी प्रश्नपत्रिका पाहतोय ती आमची जी काही पेपर बॅच आपण चालू केली, त्या पेपर बॅचमधला हा पेपर क्रमांक 1 आहे आणि आपण त्याची फी फक्त 30 रुपये ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये रोज तुम्हाला 50 मार्काचा पेपर मिळेल PDF मार्फत। त्यानंतर तुम्हाला दररोज रात्री चालू घडामोडी देखील मिळतील। म्हणजे 30 रुपयामध्ये रोज तुम्हाला 50 मार्काचा पेपर मिळेल आणि चालू घडामोडी मिळतील, त्या देखील स्पष्टीकरणासहित। ठीक आहे, चला। आठवा प्रश्न पहा, सोयाबीनच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? उत्तर आहे मध्य प्रदेश। नववा प्रश्न, राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते? उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र। दहावा प्रश्न, उस्ताद अजमल अली खां कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? त्या वाद्याचं नाव आहे सरोद वादक। तर जे कोणी इच्छुक असतील मित्रांनो, त्यांनी काय करायचं आहे, 9076012154 9076012154 या नंबरला 30 रुपये फोनपे किंवा गुगल पेद्वारे पेमेंट करा। त्याचा स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला ग्रुपला ॲड केले जाईल आणि दररोज तुम्हाला चालू घडामोडी मिळतील PDF मार्फत आणि जे काय आपले पेपर आहेत PDF मार्फत ते देखील तुम्हाला मिळतील। चला, 11वा प्रश्न विचारला, स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राधाकृष्णन। 12वा प्रश्न, राष्ट्रीय बालश्री पुरस्कार कोणाकडून दिला जातो? उत्तर आहे राष्ट्रीय बाल भवन यांच्याकडून बाल पुरस्कार हा दिला जातो। 13वा प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणत्या संघटनेने स्थापनेची 50 वर्ष 2013 मध्ये पूर्ण केली? म्हणजे CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ह्याला 2013 मध्ये 50 वर्ष ही पूर्ण झालेली होती। 14वा प्रश्न, गुजरात राज्याला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? उत्तर आहे महाराष्ट्र। 15वा प्रश्न, जन्मताच बालकामध्ये दोष निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या झिका विषाणूचा प्रसार या सजीवामार्फत होतो? उत्तर आहे डासामार्फत केला जातो। हे सर्व प्रश्न दरवर्षी पोलीस भरतीला रिपीट झालेले प्रश्न आहेत। पुढचा आपल्याला गणिताचा प्रश्न विचारले। 17वा प्रश्न पहा, झारखंड राज्याची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली? उत्तर आहे 10वी पंचवार्षिक योजना। 18वा प्रश्न, सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 26 जुलै या दिवशी सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो। 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे शहर वसलेले आहे? उत्तर आहे NH3। 20वा प्रश्न, कडी असणारा ग्रह कोणता? उत्तर आहे शनी। 21वा प्रश्न, विशालगड किल्ला कोठे आहे? उत्तर आहे कोल्हापूर या ठिकाणी आहे। 22वा प्रश्न, 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? 1974 ते 1980 हा कालावधी होता। चला, 23वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते? उत्तर आहे हिमनदी। 24वा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? उत्तर आहे आंबोली। आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे। 25वा प्रश्न पहा, आपल्या स्क्रीनवर पहा, हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही? उत्तर आहे बीड। 26वा प्रश्न, जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे वॉशिंग्टन।
पुढचा 28वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1945 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झाली. प्रश्न पहा 29वा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्दात तत्समय नाही? उत्तर आहे मेहनत हा शब्द तत्समय नाही. 30वा प्रश्न, लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागली आहे? उत्तर आहे 4 जिल्हे. 31वा प्रश्न, पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेतल्या गेल्या? 1952 साली ह्या निवडणुका घेतल्या गेल्या होत्या. 32वा प्रश्न पहा, श्रीकांत किदंबी कसले लोकप्रिय खेळाडू आहेत? हे उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहेत. 33वा प्रश्न, महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? उत्तर आहे कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. 34वा प्रश्न पहा, आपल्या स्क्रीनवर खालीलपैकी सामासिक शब्द कोणता? उत्तर आहे समीकरण. 35वा प्रश्न, धरमतर खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? उत्तर आहे आंबा नदी. 36वा प्रश्न, आकाराने लहान व सर्वात वेगवान ग्रह कोणता? उत्तर आहे बुध ग्रह. 37वा प्रश्न पहा, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935 मध्ये RBIची स्थापना झाली होती. 38वा प्रश्न पहा, संत रामदासाचे नाव काय होते? उत्तर आहे ठोसर, हे त्यांचं आडनाव होतं. 39वा प्रश्न हा गणिताचा प्रश्न आहे. 40वा प्रश्न, भारताच्या परराष्ट्र धोरणात पंचशील तत्त्वे कोणी मांडली? उत्तर आहे पंडित नेहरू. 41वा प्रश्न हा देखील आपण पाहिला. 42वा प्रश्न, राष्ट्रपतीला आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांनी स्वहस्ताक्षर यांच्याकडे सुपूर्द करावा, उपराष्ट्रपती यांच्याकडे करावा लागतो. 43वा प्रश्न पहा, हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला PDF मार्फत मिळतील, ते देखील रोजच्या रोज. फी तुम्हाला माहिती आहे 30 रुपये फी आहे. 43वा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती असते? उत्तर 35 वर्ष ही वयोमर्यादा असते. 44वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणाकडून मिळणारी ऊर्जा प्रदूषण रहित असते? उत्तर आहे सौर ऊर्जा, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नसतं. 45वा प्रश्न, छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती? उत्तर आहे रायपूर. 46वा प्रश्न, अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे? अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. 47वा प्रश्न पहा, खालीलपैकी या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला? उत्तर वली प्रक्रिया, याच्यातून हिमालय हा पर्वत निर्माण झाला. 48वा प्रश्न, घटक राज्याच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती टिंबटिंब यांच्या मार्फत होते? उत्तर राज्यपाल यांच्या मार्फत केली जाते. 49वा प्रश्न, होन्शू बेटे खालीलपैकी कोठे आहे? तर ही बेट आहे. हे बेट कुठे आहे मित्रांनो? जपानचा समुद्र या ठिकाणी होन्शू बेट आहे. 50वा प्रश्न पहा, ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कुठे पडतो? उत्तर आहे चेन्नई या ठिकाणी पडतो. बघा मित्रांनो, पोलीस भरती पेपर बॅच रोज तुम्हाला स्पष्टीकरणासहित चालू घडामोडी मिळतील आणि पेपर देखील मिळेल. तर बॅचला जर जॉईन व्हायचं असेल तर 9076012154 या नंबरला 30 रुपये फोनपे किंवा गुगल पेद्वारे पेमेंट करायचं आहे. त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा, ग्रुपला तुम्हाला ॲड केलं जाईल आणि रोज तुम्हाला असे 50 प्रश्न PDF मार्फत मिळतील उत्तरासहित आणि रोजच्या रोज चालू घडामोडी मिळतील, त्या देखील स्पष्टीकरणासहित. फी फक्त 30 रुपये आहे. जे इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क साधा. चला तर तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.